नमस्कार, मी डॉक्टर अजय गौर, कन्सल्टंट जॉइंट रिप्लेसमेंट आर्थ्रोस्कोपी सर्जन, छत्रपती संभाजीनगर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जास्त वेळ धावणाऱ्या, जिम करणाऱ्या, चालणाऱ्या व्यक्तींमध्ये होणाऱ्या पिंडीच्या समोरील भागातील वेदना, ज्यालाच शिन पेन किंवा शिन स्प्लिंट असं म्हणतात, ह्या कॉमन कंडिशन विषयी जाणून घेणार आहोत. शिन स्प्लिंट का होतात, त्याची लक्षणे काय, त्याच्यावर घरच्या घरी उपचार कसे करायचे किंवा ते पुढे होऊ नये याच्यासाठी काय काळजी घ्यायची, ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, शिन स्प्लिंट किंवा शिन पेन म्हणजे नेमकं काय? शिन स्प्लिंट किंवा शिन पेन म्हणजे पिंडीच्या समोरील भागातील हाडामध्ये, ज्यालाच टिबिया असं म्हणतात, ज्यामध्ये वेदना, जळजळपणा किंवा ताण वाढणे, यालाच शिन स्प्लिंट किंवा शिन पेन असं म्हणतात. अत्याधिक वापर, चुकीची रनिंग टेक्निक किंवा स्नायूंचे असंतुलन यामुळे टिबियावर जास्त ताण येतो आणि तिथे सूज आणि वेदना निर्माण होतात. शिन स्प्लिंट होण्याची मुख्य कारणे काय असतात ते आपण जाणून घेऊयात. अचानक रनिंगचे अंतर किंवा स्पीड वाढवणे, जसे की एकदम 2 किलोमीटर वरून 7 किंवा 8 किलोमीटरवर जाणे, किंवा जर आपण 10 किलोमीटर पर आवरने जर पळत असाल तर 15 किलोमीटर पर आवरने स्पीड वाढवणे. हार्ड सरफेसवर धावणे, जसे की टार रोड किंवा सिमेंट कॉन्क्रीट रोड. फ्लॅट फीट किंवा ओव्हर प्रोनेटेड फूट असल्यास टिबियावर जास्त तणाव येतो. काफ म्हणजेच पिंडीचे स्नायू ताणलेले असणे. चुकीचे किंवा जुने रनिंग शूज वापरणे. कमकुवत स्नायू, ज्यामध्ये टिबियालिस अँटेरियर किंवा काफ मसल हे जर कमजोर असतील तर टिबिया या हाडावर अतिरिक्त तणाव वाढतो. चुकीची रनिंग पद्धती ही कधी कधी सर्वात मोठी समस्या ठरते. ही शिन स्प्लिंटची काही मुख्य कारणे आहेत. शिन स्प्लिंटची मुख्य लक्षणे काय असतात ते आपण जाणून घेऊयात. पिंडीच्या पुढील भागात वेदना किंवा जळजळ होणे. सुरुवातीला धावताना जास्त वेदना होणे व नंतर हळूहळू कमी वाटणे. पिंडीच्या समोरील भागात दाब दिल्यास दुखणे. जास्त चालणे, धावणे, उड्या मारणे यामुळे पिंडीच्या समोरील भागात वेदना होणे. कधी कधी खूप सूज येणे. तर मित्रांनो, शिन स्प्लिंटच्या मुख्य उपचार पद्धती काय आहे याच्यावर आपण थोडी जाणकारी घेऊयात. शिन स्प्लिंटचे उपचार हे अत्यंत साधे आहे, पण त्यात सातत्य असणे हे अत्यंत महत्वाचे आहे. यामध्ये आईस थेरपी 15 ते 20 मिनिटे आयसिंग ही दिवसातून 2 ते 3 वेळा करावी. दुसरी उपचार पद्धती आहे विश्रांती. यामध्ये धावणे थांबवावे व शरीराला थोडा वेळ द्यावा, जेणेकरून रिकव्हरी मध्ये मदत होते. योग्य शूज व फुटवेअर वापरणे. सपोर्टिंग रनिंग शूज, शार्प ॲब्झॉर्बिंग सोल असलेले रनिंग शूज वापरणे. नंतर आहे स्ट्रेचिंग, ज्यामध्ये दररोज काफ स्ट्रेचिंग, अॅकिलिस टेंडन स्ट्रेचिंग, हॅमस्ट्रिंग स्ट्रेचिंग या स्नायूंची व्यवस्थित दररोज स्ट्रेचिंग करणे. त्यानंतरची उपचार पद्धती आहे स्ट्रेंथनिंग. यामध्ये टिबियालिस अँटेरियर स्ट्रेंथनिंग, काफ रेजेस, टो रेजेस हे स्नायूंना बळकट करण्यासाठी काही महत्वाचे स्ट्रेंथनिंग व्यायाम आहेत. नंतर उपचार पद्धती आहे मसाज व रोलिंग. काफ आणि शिन या भागांमध्ये हलके मसाज व रोलिंग केल्यामुळे तिथले रक्तप्रवाह वाढते, जेणेकरून वेदना कमी होतात. नंतरची उपचार पद्धती आहे लाईफस्टाईल किंवा ऍक्टिव्हिटी मॉडिफिकेशन. हार्ड सरफेसवर धावणे टाळा. फारच महत्वाचे असेल तर अल्टरनेट डे रनिंग करा. शिन स्प्लिंटसाठी सर्वोत्तम व्यायाम काय आहेत ते आपण जाणून घेऊयात. टो रेजेस, पायाचे पंजे वर उचलणे, हे 20 रिपिटेशन्सचे 3 ते 4 सेट करणे. काफ रेजेस म्हणजेच टाचेवर उभे राहणे, हे देखील 20 रिपिटेशन्स 3 ते 4 सेट. टिबियालिस अँटेरियर स्ट्रेंथनिंग, यामध्ये रेजिस्टन्स बँडने पायाला ओढून डॉर्सिफ्लेक्शन करणे. काफ स्ट्रेच, हा प्रत्येक स्ट्रेच 30 सेकंद करावा. फोम रोलिंग, काफ व शिन मसलवर 1 ते 2 मिनिटं करावी. हे शिन स्प्लिंट टाळण्यासाठी काही महत्वाचे व्यायाम आहेत. शिन स्प्लिंटचे प्रिव्हेन्शन कसे करावे ते आपण जाणून घेऊयात. रनिंगचे अंतर आठवड्याला जास्तीत जास्त 10% वाढवावे. नियमित स्ट्रेचिंग करा. दर 500 ते 700 किलोमीटर रनिंग नंतर शूज चेंज करावे. वॉर्मअप नक्की करावा. हार्ड सरफेसवर दररोज धावणे टाळावे. आपले कमजोर मसल्स स्ट्रेंथन करावे. या गोष्टी केल्यास आपण शिन स्प्लिंट टाळू शकता. मित्रांनो, शिन स्प्लिंट हा धावपटूंमध्ये एक फार कॉमन त्रास आहे, पण योग्य काळजी, योग्य व्यायाम व योग्य रनिंग यामुळे तो पूर्णपणे बरा होऊ शकतो. तर मित्रांनो, आज आपण धावपटूंमध्ये फार कॉमन असणाऱ्या त्रासामध्ये
म्हणजेच शिन स्प्लिंटबद्दल माहिती घेतली. अशीच सायंटिफिक माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.